मला पाहायला मिळतील. एक इनिंग असेल ते देखील नोंद घ्या. दोन्ही अंपायर दोन्ही टीम 2 ओव्हरची मॅच आहे. 6 बॉलची नॉर्मल जी रेग्युलर फॉर्मॅट ओव्हर असेल हे देखील नोंद घ्या. 2 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हरमध्ये 6 बॉल, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 बॉल, 12 बॉलची मॅच आणि धमाकावर नाही आहे हे देखील नोंद घ्या. येस, मॅचला होते सुरुवात. मेगा फायनल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या स्पर्धेसाठी. MUCC ओडिसा तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना मेहता बाय 11 हा संघ खेळतोय. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. बॉलिंग मार्कवरती करण पाटील, स्ट्राईक एंडला सॅम्युअल आणि नॉन स्ट्राईक एंडला सुमित. मॅच ऑन. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त बाहेर यावेळेस बॉल पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल. यस, इट इज अ वाईट बॉल. MUCC ओडिसा या संघामधून खेळत असताना अभिषेक दलोर खैर अंबाला तुम्हाला पाहायला मिळतोय. पवन केने, A1 पवन, आयुब शेख असेल, दिनू कांबळे, सुलतान खान, बिलाल शेख. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव, त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. पाहिलं तर योगेश पालेकर, सूरज केने संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. इन ॲक्शन मध्ये संपूर्ण स्टारकास्ट ही टीम MUCC ओडिसा पाहायला मिळते. ऋतिक पाटील देखील पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी काय धमाकेदार बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग केली होती. यस, व्हाईट बॉल अबव द हेड. व्हाईट बॉलने इथे धावफलक जम पोहोचेल. 2 या धावसंख्येवरती 2 ऑन अ बोर्ड. 40+ हा संघ मेहता बाय 11 हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. जो बॅटिंग करतोय एका बाजूला 25. यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेट कीपर आलेत आणि यस, वेल जज अँड टेकन. धक्का क्रमांक पहिला लागत असताना सॅम्युअलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का लागलाय पहिला. इन ॲक्शन मध्ये संपूर्ण टीम. सुहास पवार देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. टॉप क्लास भारतामधील अगदी तारे सितारे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतात. MUCC ओडिसा संपूर्ण आज हे का पाहायला मिळतात याच्या मागचं कारण म्हणजे करणजी धुळे आहेत. एका फोनवरती अगदी ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे संघ इथे बोलवण्याची या बदलापूर नगरीमध्ये असे व्यक्तिमत्व करणजी धुळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. वन मॅन आर्मी करण धुळे KD प्रेझेंट्स हे नगरसेवक चषक 2025 हे थरार. करण पाटील बॉलिंग मार्कवरती आहे. उभरता सितारा, रायझिंग स्टार. स्ट्राईक इनला आता बॅटर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. चला स्पीडअप करा थोडंसं, कारण की जसा वेळ होईल तसा बॅड लाईट देखील एफेक्ट करेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रब्बी आलेले आहेत. न्यू बॅटर रब्बी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. अनुभवी खेळाडू. आज मात्र पूर्णपणे अनुभव पणाला लावावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल स्लाइटली ते दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करणनी केलेली आहे डे 2 मध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द काटपेट फटका सजवलाय. एक सिंगल कंप्लीट. अभिषेक दलोर तिथे होते. बॉलला स्टॉप केलं. उसले फेकले तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 3 धावा, फक्त 3 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. MUCC ओडिसा हा संघ खेळतोय. तारिकभाई सय्यद यांचा हा संघ. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. यस, व्हाईट बॉल. स्विच हिट करणं इतकं सोपं नाही आहे, कारण की प्रॉपरली बॉलवरती नजर ठेवणं, त्यानंतर आपण जर पाहिलं तर सराव देखील भरपूर लागतो. लगा तो बाद नाही तो बर्बाद, परंतु इथे बर्बाद झालाय हा. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळेल. धावफलक जर पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. संध्याकाळचं सत्र मेगा फायनल. यावेळेस देखील दिशापासून थोडंसं लांब. चुकीची गोलंदाजी. यस, वन्स मोर वाईट अगेन. 4 वाईट आतापर्यंत. हा अल्टीपल्टी चौकार. 4 चौकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचले 9 या धावसंख्येवरती. धावा बनवावे लागतील, कारण की बॅटिंग लाईनअप MUCC या संघाची फार मोठी आहे. इथे धावा बनवणं फार गरजेचं असेल, कारण की तब्बल 1 लाख रुपये धनराशी या स्पर्धेची प्रथम पारितोषिक कोण घेऊन जाणार हे देखील पाहणं फार गरजेचं राहील.
डबल बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे थरार आपण पाहतोय. मोठमोठी स्पर्धा करंजी जोड्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय आणि ही देखील एक रोमांचक थरार ही स्पर्धा. अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. भरपूर बाहेर त्यावेळेस बॉल आणि अजून एक वाईट बॉल. दाफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरची मॅच आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 30 ते 35 धावांपर्यंत जाऊन स्कोर पोहोचलं तर एक सन्मानजनक स्कोर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल. यावेळेस अजून एक वाईट. मैदानाच्या आतमध्ये नक्की घडतंय तरी काय. बॅक टू बॅक 2 वाईट आलेत. लाईन अँड लेंथ यावेळेस मिळत नाहीये गोलंदाजी करत असताना करणला. प्रशिक्षक बॉल या नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये घडले काय. भरपूर सारा व्यायाम करावा लागतोय उमेश सरांना देखील. यशवंताचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले त्यानंतर अवंतराच्या मदतीने दाफलक जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल उर्वरित आहे. 12 धावा दाफलकावरती. 12 ऑन ए बोर्ड. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं फार गरजेचं राहील. सध्याच्या घडीला वाईडनेस धावा इथे बनल्यात. एक चौकार आलाय आणि बाकीच्या ज्या धावा आहेत त्या अतिरिक्त धाब्याने आलेल्या आहेत. 6 वाईट आतापर्यंत टाकलेत करण याने. 7 वाईट माफ करा 7 वाईट इथे टाकलेले आहेत. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. सुमित याला धक्का क्रमांक 2 लागलाय टीम मेहताबाई 11 या संघाला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि अखेरीस दाफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. 12 धावा दाफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 कोण घेऊन येईल ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. 12 धावा दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 एस अभिषेक दलोर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. बॉलिंग मार्कवरती करण अंबाला ज्याच्या नावाची चर्चा अखंड भारतमध्ये नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेर देखील दुबईपर्यंत झाली आहे. करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये आलाय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटर लगेच पाठवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम लेफ्ट हँडर बॅटर. पहिला बॉल करणाबाचा. क्या बात आहे. दिशा दाखवण्याचं काम केलं परंतु फिल्डर तैनात आहे. षडयंत्र रचलं होतं आणि त्याच प्रकारे षडयंत्रामध्ये फसलं गेलंय आणि धक्का लागलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे करण अंबाला यांनी. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर रब्बी यांना. अभिषेक दलोर क्षमता आहे. बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. अखंड भारतभर ज्याची चर्चा आहे त्या नावाचा जय जयकार करण अंबाला हे होत असं आणि तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बदलापूरमध्ये या नगरीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. नगरसेवक चषक 2025चा इथे राळ. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतोय की करण अंबाला असेल पवन किने तेव्हा गर्दी या मैदानावरती जमत असते. अगदी आज देखील पाहिलं तर चौफेर बाजूला गर्दी आहे प्रेक्षकांची. सर थोडंसं स्पीडअप करा मेहताब भाई. आपण लगेच बॅटर तयार ठेवायचे आणि बॅटर नेम लगेच सांगा. दोन्ही बॅटर. स्ट्राईक इनला मयूर आहेत आणि नॉन स्ट्राईक इनला बॅटर. राईट हँड ऑफ द विकेट. करंबाला यावेळी स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक. एक सिंगलच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन ए बोर्ड. 13 धावा दाफलकावरती आहेत. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वळते असताना नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅटरला उत्तर नव्हतं यावेळेस. कशा पद्धतीचा बॉल आलाय. अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने दाफलक जम पोहोचेल 14 ऑन ए बोर्ड. 14 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचे अजून 3 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 3 बॉल. अभिषेक दलोर बॉलिंग मार्कवरती. यावेळेस कुठेसा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. क्रॉस पार्टे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. टॉट बॉल आलाय. का सातत्याने चर्चेत असतं हे नाव आज मात्र दाखवून दिलंय.
नेक्स्ट बॉल. हो, अजून एक डॉट बॉलची सांगता. अगदी पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलंय की काय. कॅरेन अंबाला गेंदबाजी केली आहे. याचा रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. आय थिंक वाईट्स आपण चेक करूया. दूध का दूध पाणी का पाणी टेनक्रिक लाईव्ह वाहिनी आपण जरूर पाहतोय. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. ओ, तेज सर्राट भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार असलेला गोलंदाजी करतोय रफ्तार का किंग. खैरे अंबाला काय गोलंदाजी केली लाजवाब. आणि आता धावांचा जर विचार केला धावफलक जण पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. माफक लक्ष आहे आणि 15 धावांची फक्त आणि फक्त आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. येणारे 12 बॉल 15 धावांची गरज. मेगा फायनलची मॅच आहे. थोडंसं माफक लक्ष, छोटंसं आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे. काही घडू शकतं या मॅचमध्ये, कारण की मेहताबा 11ची गोलंदाजी देखील फार चांगली आहे. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. एका बाजूला नौके खेळाडू, दुसऱ्या बाजूला आहे आपण पाहिलं तर लेजंड क्रिकेटर 40+ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सातत्याने समीकरण चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप करा. लगेचच बॅटर पाठवायचं आहेत मैदानाच्या आतमध्ये. MUCC ओडिसा मला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि लगेच फिल्डिंग सेट करून घ्या मेहताब भाई. चला आपली फिल्डिंग सेट करायची आहे. 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. करणजी डोळे प्रस्तुत नगरसेवक चषक 2025 चे थरार मेगा फायनलची ही लढत सध्याच्या घडीला चालू आहे आणि गेले 3 दिवस आपण ही स्पर्धा अनुभवतोय. आमचे प्रेमजी डोळे देखील असतील, त्यानंतर अभयजी चौधरी देखील असतील, ते उपस्थित आहेत. ते देखील स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. गेले 4 दिवस आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेत होते. त्यानंतर कॉम्बॉक्समध्ये आमचे रोशनजी संते सर, व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज रतनबुवा देखील स्पर्धा ज्यांनी गाजवली आपल्या आवाजाच्या जोरावरती. त्यानंतर संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आमची टेनिक्रिक लाईव्ह वाहिनी, त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. आमचे गोविंदजी कामत असतील, त्यानंतर अभिषेकजी असतील, त्यानंतर मिस्टर रॉय असतील, संदीप गायल असतील, गणेशजी वारगडे असतील, संपूर्ण त्यांची टीम इथे उपस्थित होती. त्यांचं देखील विशेष कौतुक आपण करूया, कारण की त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू घर बसल्या आपण पाहू शकतात, एन्जॉय करू शकतात ही स्पर्धा देखील. त्यानंतर आपण पाहिलं आमचे JP पॅनलचे संपूर्ण अंपायर्स, जे पवार सर असतील, पुन्हा पठाण सर असतील, त्यानंतर आमचे उमेशजी केने सर असतील आणि महेंद्रजी बाज सर देखील असतील. सर्वांचं विशेष आपण कौतुक करूया आणि सर्वांचं नक्कीच आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. या स्ट्राईक एंडला अभिषेक दलौर मैदानाच्या आतमध्ये, करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला दिनू कांबळे, अंबरनाथचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज साजिद, ओन नंबर 1 शाहिद बॉलिंग मार्कवरती. याच मॅचला होणारी सुरुवात. येणारे 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला अभिषेक दलौर, ज्याच्या नावाची डंका सातत्याने अखंड भारत देशामध्ये झाली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात आणि भारताच्या बाहेर देखील, शारजा स्टेडियम पर्यंत, दुबई पर्यंत ज्याची चर्चा असते, असा अभिषेक दलौर. स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला बॉल ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक रोटेट झाली आहे, एक सिंगल मिळती आहे. स्ट्राईक रोटेट झाली आणि शाहिदचा जर विचार केला फार चांगली गोलंदाजी केली आहे. काल देखील आपण पाहिलं चांगली गोलंदाजी, आज देखील फार चांगली गोलंदाजी तो करतोय. आता स्ट्राईक एंडला अंबरनाथचा बाहुबली दिनू कांबळे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये 3रं अर्धशतक झळकावलं आहे या स्पर्धेमध्ये. असा खेळाडू दिनू कांबळे, लेफ्ट हँडर घातक विस्फोटक बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईक एंडला तोच बॅटर शाहिद, बॉलिंग मार्कवरती अनुभवी खेळाडू. नेक्स्ट बॉल होती या राईट ऑफ द विकेट. हो, फुल टॉस बॉल होता. यावेळेस ऑन साईडला लॉफ केलाय, गॅपचं सिलेक्शन शोधलाय, गॅप लावला मॅप आणि यस, बाय 1 गेट 1 फ्री म्हणजे 9+4 टोटल धावा मिळतील इथे 5.
5 धावा इथे मिळतात आणि या 5 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन ए बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहे. फ्री हिटचा बॉल. उघड्या डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. बाहुबली सध्याच्या घडीला स्ट्राईक इनला बॅटर. दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या नावाची चर्चा होतीये. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. फ्री हिट आणि यावेळी बॉलला पाठवलंय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इलाका हमारा और धमाका भी हमारा. यावेळी दिनू कांबळेच्या बॅटमधून स्टारकास्ट खेळाडू आणि त्याच्यामधून हा स्टारकास्ट षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 11 धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन ए बोर्ड. अजूनही फक्त 3 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच एका बाजूने पूर्णपणे झुकलेली आहे. मेगा फायनलची मॅच पण साइडेड मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हे आमचे मित्र साहिलचे कुर्णे देखील इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. इस बॉल या नेक्स्ट बॉल. वाटव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अवघ्या 3 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉलला स्टॉप केलाय. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. त्या स्ट्राईक एंडला अभिषेक दलोर. करण अंबाला स्ट्राईक एंडला बॅटर. अवघ्या 2 धाव्यांची आवश्यकता आहे. ओ यावेळेस पाहावं लागेल. व्हाईट बॉल इथे आलाय आणि शेवटचा 1 धावेची आवश्यकता अवघ्या तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर इज लेवल. विजयाच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय MUCC ओडिसा संघ. MUCC ओडिसा संघ आपल्याला पाहायला मिळतो अगदी विजयाच्या उंबरट्यावरती आहे. छोटे छोटे चिमुकले देखील हे सेलिब्रेशन करण्यासाठी तैनात झालेले आहे. 1 धाव्यांची आवश्यकता आहे. घाई करू नका. हो यावेळेस लॉफ केलाय. करण अंबालाचा ब्रँड दाखवणारा आलेला हा षटकार आणि हा अखेरीस आपल्या नावावरती ही ट्रॉफी केली आहे. MUCC ओडिसा हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. हे फॅन बेस आहे. अभिषेक दलार अर्थातच करण अंबालाचं काय चर्चा आहे आणि ते ज्वलंत मैदानाच्या आतमध्ये दिसून येतं. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. लहान लहान मुलं सध्याच्या घडीला जे यंगस्टार्स आहेत ते भरपूर संख्येने इथे उपस्थित आहेत. अगदी करण अंबालाची ही सेना तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. आणि अखेरीस चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन संघ ठरला MUCC ओडिसा. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीम. कॉंग्रॅच्युलेशन तारिफभाई सय्यद. आपलं देखील भरपूर सारं अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हार्ड लक मेहताबभाई 11 आपलं देखील भरपूर कौतुक आहे. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हे सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आमचे प्रेमजी धुळे आपण या. नंतर अभयजी चौधरी आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. बक्षीस वितरणचा कार्यक्रम आपण आता करतोय. चला केडी आपण या. करणजी धुळे विनंती असेल. बक्षीस वितरणच्या कार्यक्रमाच्या दिशेने आपण वळणार आहोत. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी या स्पर्धेची नगरसेवक चषक 2025 अखेरीस समाप्त झालाय आणि हे टॅग चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हे टॅग मात्र मिळालं MUCC ओडिसा या संघाला. जसं बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल पुनश्च एकदा आपण माईक हँड ओव्हर करतोय.
चारही संघांना विनंती असेल आपण या समोर शिवशक्ती कडाव, अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली, मेहताबा 11 आणि MUCC ओडिशा या चारही संघांना विनंती असेल आपण यायचं आहे। तारीफबाई सय्यद यांचे इथे आपण सन्मान देखील करूया। तारीफबाई सय्यद यांचे इथे आपण करंधुळे यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया। शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करूया। MUCC ओडिशा या टीमचे नक्कीच पुरस्कर्ते आणि 70 स्पोर्ट्स या ब्रँडचे नक्कीच पाहिलं गेलं तर फाउंडर आदरणीय तारीफबाई सय्यद साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय। चला विनंती असेल चारही संघ आपण यापुढे लगेचच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय। चारही संघ आपण या। चला विनंती असेल चारही संघ आपण या लगेचच आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया। विनंती आहे चारही संघ समोर या आपण। MUCC त्यानंतर मेहताबा 11, शिवशक्ती कडाव आणि बोरिवली संघ चारही संघ या स्पर्धेमधील नगरसेवक चषक करंधुळे